नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 10वा विषय इतिहास, प्रकरण 3 उपयोजित इतिहास या प्रकरणावर आज आपण स्वाध्याय व कृती बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधान क्रमांक 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले. पर्याय आहेत: अ. दिल्ली, ब. हडप्पा, क. ऊर, ड. कोलकाता. या पर्यायापैकी पर्याय आहे क. उत्तर: जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे. पर्याय आहेत: अ. दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई, ड. चेन्नई. या पर्यायापैकी पर्याय आहे अ. उत्तर: भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. प्रश्न 2. संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे: 1. आग्र्याचा किल्ला, 2. अजिंठा व वेरूळ लेणी, 3. महाबलीपुरम येथील मंदिर, 4. खजुराहो येथील मंदिर, 5. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि 6. ताजमहल. हे सर्व भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. उपयोजित इतिहास. उत्तर: 1. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यामधून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. 2. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. 3. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 4. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. 2. अभिलेखागार. उत्तर: 1. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. 2. अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. 3. अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येते. 4. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. 3. नैसर्गिक वारसा. उत्तर: 1. सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो तर नैसर्गिक वारसा निसर्गाकडून मिळालेला असतो. 2. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो. 3. नैसर्गिक वारशात पुढील बाबींचा समावेश होतो. 1. प्राणी, 2. वनस्पती सृष्टी, 3. प्राणी व वनस्पती यांच्यात अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था, 4. भूरचनात्मक वैशिष्ट्ये. 4. भारतात सर्वत्र आढळणारे अभयारण्ये, उद्याने, पर्वतरांगा, नद्यांची खोरी, तलाव व धरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने साकारान स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर:
लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्ये अवगत करीत गेला. 2. दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. 3. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादनात वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. उत्तर: 1. पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो. 2. त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. 3. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. 4. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये यासाठी आणि त्यांचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा. 1. जनासाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: 1. इतिहासा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनासाठी इतिहास होय. 2. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल याचा विचार जनासाठी इतिहास या विषयात केला जातो. 3. वर्तमानकालीन समस्यावरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनाविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरते. 4. उपयोजित इतिहास या संज्ञेला जनासाठी इतिहास असा पर्यायी शब्द केला जातो. 2. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? उत्तर: संयुक्त राष्ट्राच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केलेले आहेत. 1. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे यांचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. 2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. 3. अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्रांचे लक्ष वेधून घेते. 2. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा. उत्तर: युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे. 1. अजिंठा लेणी. 2. वेरूळची लेणी व कैलास मंदिर. 3. घारापुरीची लेणी. 4. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. या यादीत नसलेले रायगड, देवगिरी, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी गडकिल्ले व जलकिल्ले ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळात समाविष्ट होतात. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. अ. विज्ञान. ब. कला. क. व्यवस्थापनशास्त्र. उत्तर: प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यातील काही विषय पुढीलप्रमाणे आहेत. अ. विज्ञान. मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात आलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण, परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. ब. कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो.
संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनाद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्याचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते. 2. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो. 1. भूतकाळील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. 2. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्माणलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. 4. भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. 5. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते. 3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. उत्तर: इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. 1. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. 2. वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाययोजना कराव्यात. 3. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू सावधानतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. 4. ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. 5. प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण व्हावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा. 6. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. 7. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत. 8. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. 9. या साधनाविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. 10. ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे, तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत. 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढीलप्रमाणे गोष्टी साध्य होतात. 1. प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. 2. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत याचा आढावा घेता येतो. 3. सांस्कृतिक वारसास्थळाचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करता येते. 4. नियोजित प्रकल्पाच्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेता येते. 5. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. 5. तक्त्याच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. सांस्कृतिक वारसा, मूर्त वारसा,
1. मूर्त वारशामध्ये प्राचीन स्थळे, 2. प्राचीन वस्तू, 3. प्राचीन वास्तू, 4. हस्तलिखिते, 5. प्राचीन शिल्पे आणि 6. प्राचीन चित्रे. हे सर्व सांस्कृतिक वारशामध्ये मूर्त वारसा आहेत. तर आता आपण पाहू सांस्कृतिक वारसा अमूर्त वारसा कोणता आहे ते. 1. मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा. 2. पारंपरिक ज्ञान. 3. सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी. 4. कला साजरी करण्याच्या पद्धती. 5. पारंपरिक कौशल्य. 6. परंपरा पद्धती कौशल्य आत्मसात करणारे असणारे समूह व गट.